आज आपण अरवीची भाजी बनवणार आहे। चला मग आता अरवीची भाजी कशी बनवायची ते बघू। ही अरवी घेतली मी अर्धा किलो। हे आता आपण उकळून घेऊ, शिजवायला टाकू आपण ही अरवी। हा 1 लोटा पाणी टाकते मी। आता आपण गॅस चालू करू। 20-1 मिनिटं अरवीला चांगलं शिजवून देऊ, झाकण बी ठेवू। आता आपण ढक्कन खोलून पाहू आपली अरवी शिजली की नाही शिजली। हे 90% शिजून गेली। आता मी गॅस बंद करून घेते। पण जर अशी जास्त शिजवली तर अरवी चिकट बनू शकते। आता आपण हे बाहेर काढून ठेवू ताकी हे थंडी होऊन जाऊ। नंतर आपण याचे छिलके वगैरे काढणार आहोत। याची साईडला टाकून देते मी। हे थंडी होण्यासाठी मी बाहेर काढून ठेवले। हे थंड पाणी घेतलं, याच्यात हे आपण टाकून घेऊ। खूप गरम आहे हे बघा, असे छिलके काढायचे। हे बघा पूर्ण चिलून घेतली मी। आता आपण याला काटून घेऊ, असे गोल गोल जसे भेंडी काटतो आपण तसे टाईपचे आपण हे असे काटून घेऊ। हे एवढी कट केली मी। खूप चिकट असते हे अरवी। आपण पूर्ण काटून घेतली। हे आता कढई ठेवून घेते मी। आता आपली कढई गरम झाली, त्याच्यात मी 2 चम्मच तेल टाकते। तेल चांगलं आता गरम होऊ देऊ। आता मी अजवाईन टाकते, ओवा। आता आपण हे अरवी टाकून घेऊ, असं मस्त फ्राय करून घेऊ अरवीले। असं तेलामध्ये चांगलं फ्राय झाली की मस्त लागते हे अरवी। आपली अरवी चांगली फ्राय झाली। पहिले टाकली होती मी सुरू मध्ये तर हे चिकट लागत होती, पण आता बघा किती मस्त फ्राय झाली। आता आपण याच्यामध्ये मसाले टाकून घेऊ। आपण जर पहिलेच मसाले टाकले असते तर ते चिकट झाली असती। हे मी 1.5 चम्मच लाल मिरची पावडर टाकणार आहे, थोडीशी हल्दी। हे आता धनिया पावडर टाकते मी। हा गरम मसाला टाकते मी वरून, थोडासा अर्धा चम्मच नमक। हे आता मी मिक्स करून घेते मस्त। अरवी चांगली कुरकुरीत अशी फ्राय झाली, अशी बनवून बघा। आणि आपली अरवी बिलकुल चिकट नाही झाली, बिलकुल मोकळी अशी अरवी बनवून तयार झाली। हे बघा, आपली अरवीची भाजी बनवून रेडी झाली। तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला दबावायला विसरू नका।